पत्नीला दागिने घेण्यासाठी दुकानात आलेल्या वृद्ध दाम्पत्याला तो दागिना आणि त्याचबरोबर इतर भेटवस्तूही मोफत देणाऱ्या गोपिका ज्वेलर्सचे निलेश खिवनसरा यांनी तो प्रसंग आणि ती भावनिक क्षण नेमकं काय होता याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे। या वृद्ध दाम्पत्यांकडून एकही रुपया न घेता त्यांनी 1 ग्रॅम सोन्याची पोत आणि मंगळसूत्रामधील वाट्या त्यांना भेट म्हणून दिल्यात। या दाम्पत्याचं एकमेकांबद्दलचं आपुलकी आणि असलेलं प्रेम त्यांना जाणवलं आणि त्यातूनच त्यांनी ही भेट देण्याचं ठरवलं असं सांगितलंय। सध्या सोशल मीडियावर एक आजी आणि आजोबांचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे। त्या व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय आहे तर आपण जाणून घेऊया। सध्या छत्रपती संभाजीनगर शहरातील गुलमंडी परिसरामध्ये असलेलं गोपिका ज्वेलर्स या ठिकाणी ते आजी आजोबा आले होते आणि त्यांनी या ज्वेलर्स मधून एक दागिना खरेदी करण्यासाठी ते या ठिकाणी आले होते। तर त्यांचा जो अनुभव आहे किंवा या दुकानात आल्यानंतर त्यांचे या दुकानात जे मालक आहे त्यांना काय अनुभव आला आणि त्यांनी काय चर्चा केली आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल, आपल्याकडे एक आजी आजोबा आले होते आणि आपण त्यांना एक दागिना दिलेला आहे, काय काय नेमकी कहाणी आहे? ऍक्च्युली काय आहे, त्या अगोदर आपलं गुलमंडी कॉर्नरला जे शॉप आहे मॅचवेल समोर त्या ठिकाणी आले होते। सकाळची वेळ होती, त्याच वेळेस मी पण आलो होतो। तर त्यांनी तिथे माझ्या बायकोसाठी मला एक पोत घ्यायची आहे असं सांगितलं दरवाजामध्येच। तर मग आमच्या स्टाफने त्यांना आतमध्ये घेऊन ते दाखवलं आणि मी पण त्यांच्याशी ना थोडंसं चर्चा केली होती, पण मला काही कामानिमित्त मेझॅनिन फ्लोअरला जावं लागलं। तोपर्यंत ती बाहेर गेली। बाहेर गेल्यानंतर थोडंसं मनाला काहीतरी वाटलं, पण आता ती गेली तर गेली। नंतर मी माझ्या सेकंड ब्रांचला आलो आणि ऑफिसमध्ये बसलेलो होतो। एक मुलगा वरती आला, त्याने सांगितलं की ते आजी आजोबा या शॉपमध्ये आलेले आहेत। मग मी खाली आलो। खाली आल्यानंतर त्यांना विचारलं मी की ओळखलं का मला? तर म्हणे हो। म्हटलं तुम्ही त्या शॉपमध्ये माझ्या आजीला सांगत होता काठी डिवचून काहीतरी घे काहीतरी घे, आता काय आवडलं तुम्हाला? तर ते म्हणे ही माळा आवडली आणि अजून हे आवडलं। म्हटलं हे मंगळसूत्राची वाटी होती ती, त्यांना सांगता नाही आलं। म्हटलं ठीक आहे, आता किती पैसे आणले सोबत? तर त्यांनी माझ्या हातामध्ये 1120 रुपये दिली। तर मी म्हटलं अरे बापरे एवढे पैसे? ते म्हणे हो, अजून पाहिजे का? माझ्याकडे अजून आहे। मग त्यांनी ना चिल्लरचे 2 पोटली माझ्या हातामध्ये दिली। म्हटलं हे नकोय मला, हे ठेवून द्या। त्यांना वाटलं की नोटाच पाहिजे, चिल्लर चालत नाही। तर मग मी त्यांना म्हटलं ते पोटली जी आहे ना, नोटांची जे पाकिट होतं ते आजींकडे होतं। आजोबा म्हटले ए तुझ्याकडे जे पैसे दिले होते ते दे बरं। मग त्या आजींनी माझ्या हातात दिले। म्हटलं हे पैसे मला नकोय। आजींना आजीचे पैसे देऊन टाकले। पुन्हा ते जे काही 1120 रुपये होते ते सुद्धा मी त्या ठिकाणी देऊन टाकले। परंतु ती माळा ज्यावेळेस मी आजींना दिली तर आजी भाऊक झाल्या आणि ती वाटी मी आजोबांकडे दिली। म्हटलं आजोबा तुम्ही ही वाटी द्या। ते म्हणे नको नको। म्हटलं द्या तुम्ही। तर त्यांनी दिली। दिल्यानंतर ते अगदी भाऊक झाले। ते म्हणे तुमच्यासारखा एक मुलगा होता तो वारला आणि एक जो दुसरा मुलगा आहे तो दारू पितो आणि मी ते घर राग राग सोडलंय। नंतर ते रडतच होती आणि म्हणे तुम्ही काहीतरी पैसे घ्या, म्हणे 1000 तरी घ्या। म्हटलं 1000 रुपये तर नकोच। मग त्यांनी 500 देण्याचा प्रयत्न केला। म्हटलं 500 नको। म्हणे काहीतरी घ्या। मग मी ना आशीर्वाद रुपये त्यांना म्हटलं की पांडुरंगाचा व तुमचा आशीर्वाद लागला का आमचं खूप काही कल्याण होईल, अशा पद्धतीने मी त्यांच्याकडनं काय केलं, 10 रुपये आजीकडनं 10 रुपये आजोबाकडनं घेतले। म्हटलं त्यांना मी सांभाळून ठेवील। त्यानंतर त्यांनी ते दागिने ठेवले, पण त्यांच्या डोळ्यात अश्रू होते। मग थोडस आमची मजाक मस्ती चालू होती त्यांच्यासोबत। त्यानंतर ते म्हणले की मला चहा प्यायचा आहे। चहा पिला। आजींना मी सहज विचारलं की आजी तुमचं वय काय? तर आजी म्हटल्या 80। म्हटलं आजोबा लगेच म्हटले नाही नाही 80 नाही, तिचं 70 वय आहे म्हणे। आणि आजोबाला विचारलं आजोबा तुमचं वय किती? ते म्हणले 90 आणि 3। अशा प्रकारे ती घटना घडली आणि चहा पिऊन वगैरे थोडी मस्ती करून ते गेली। नेमकं तुम्हाला असं काय वाटलं किंवा त्यांच्याकडनं पैसे घेऊन ये किंवा मग तो दागिना त्यांना तसंच द्यावं म्हणून? त्यांचं जे प्रेम जर तुम्ही व्हिडिओमध्ये जर पाहिलं असेल तर खतरनाक प्रेम आहे एक दुसऱ्यावरचं वरती। दुसरी गोष्ट म्हणजे ती चिल्लर म्हणजे कुठेतरी भिक्षा मागून ते करतात। त्यानंतर ते चुरगाळलेल्या नोटा माझ्या जागी साहजिक कोणी असलं तरी ते देऊनच टाकलं असतं त्यांना। मी काही खूप मोठं काम केलेलं नाही, पण महाराष्ट्रातल्या पब्लिकला खूप आवडलं ते साहजिकरित्या।
तर आपण बघितलं एक 93 वर्षाचे आजोबा आणि 70 वर्षाची आजीबाई यांचं हे अतोनात प्रेम या गोपिका ज्वेलर्समध्ये जे मालक आहेत त्यांना ते दिसून आलं आणि त्यांनी त्याचे पैसे न घेता तो दागिना त्यांना तसाच दिलेला आहे. तर आजकालच्या युगामध्ये मिनिटाला घडीला भांडणं होणाऱ्या कुटुंबामध्ये एक असं प्रेमाचं एक व्हिडिओ सध्या व्हायरल होते, तर सर्वत्र जी चर्चा होते. मी रवींद्र सुरडकर, MCN न्यूज, छत्रपती संभाजीनगर.